नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत शिरा. तर शिरा बनवण्यासाठी सर्वात पहिलं आपण एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया आणि ते तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. तर आपलं तूप गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये हे काजू आणि बदाम मी असे कट करून ठेवले आहेत, ते पहिले टाकून घेणार आहे. आपले काजू बदाम चांगले भाजले आहेत. आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा सुकं खोबरं घेतलं आहे, मी ते टाकत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालेल. आपलं खोबरं भाजलं आहे. आपण त्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकूया. आणि हे 1 वाटी पाणी टाकून घेऊया. आणि अजून अर्धी वाटी टाकत आहे मी पाणी. आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. मी 1 वाटी दूध घेतले असल्यामुळे आणि ह्याच वाटीने 1 वाटी रवा घेणार असल्याने 1च वाटी साखर घेत आहे. तुम्हाला जर अजून जास्त आवडत असेल तर अजून तुम्ही साखर वाढवू शकता. हे बघा, आपल्या शिऱ्याच्या ह्याच्यामध्ये उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये केळीही टाकू शकता. नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आपण रवा टाकून घेऊया. आता उकळी आली आहे. हा 1 वाटी रवा टाकत आहे मी. हा रवा बारीक असल्याने मी थोडा जास्त घेतला आहे. हाच रवा जर मोठा असेल तर हा रवा तुम्ही कमी घेऊ शकता. ह्याला आपण एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवून शिजू देऊया. चला तर आपला रवा शिजलाय की नाही आपण तो बघूया. आपला शिरा हे बघा तुम्ही शिजला आहे इथे. आपण गॅस बंद करून टाकूया. बारीक रवा असल्यामुळे शिरा हा लवकर शिजतो. मोठा असला की थोडासा वेळ लागतो. तर हा बघा शिरा आपला इथे तयार झालेला आहे.